महाराष्ट्रातील वकिलांकरिता एक भव्य क्रीडा महोत्सव सध्या अमरावतीत रंगत आहे. महाराष्ट्र ॲडव्होकेट स्टेट लेवल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट च्या क्रिकेट कुंभ 2025 चे आयोजन अमरावती येथील पीडीएमसी मैदानावर करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 114 वकील संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून सोमवारी सेमी फायनलचे सामने पार पडलेत. या स्पर्धेचा फायनल सामना मंगळवारी होणार आहे. अमरावती येथील पंजाबराव देशमुख हॉस्पिटलच्या मागील पीडीएमसी मैदानावर सध्या वकिलांचा क्रिकेट कुंभ उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्र ॲडव्होकेट स्टेट लेवल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट 2025 अंतर्गत हा भव्य क्रिकेट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचे आयोजन ॲडव्होकेट क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले असून नाशिक जिल्हा ॲडव्होकेट क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन, नाशिक बार असोसिएशन, लेट रामकृष्ण जगदाळे फाउंडेशन आणि अमरावती बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 114 वकील संघ या प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले आहेत. सोमवार 29 डिसेंबर रोजी पीडीएमसी मैदानावर सेमी फायनलचे सामने खेळवले जात आहे. यामध्ये लीगल ईगल 11 नाशिक संघाने दमदार खेळ करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे, तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि युनायटेड 11 पुणे या संघामध्ये चुरशीचा सामना सुरू आहे. या भव्य क्रिकेट कुंभाचा महाअंतिम सामना मंगळवारी 30 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पीडीएमसी मैदानावर खेळवला जाणार आहे. पुन्हा वकील जे आहे ते न्यायालयामध्ये दिसतात आणि कामाचा बोझ त्यांच्यावर असते. याची तारीख घ्यायची आहे, या आपल्या सर्व जो आपला क्लायंट आहे त्याला न्याय द्यायचा आहे. याच्यातून काय प्रतिक्रिया? दरवर्षी जे आपल्या महाराष्ट्र लेवलचं जे क्रिकेट आहे, दरवर्षी आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आणि प्रत्येक वर्षी जे क्रिसमसचा वेकेशन असते आपल्या कोर्टाचा, त्यावेळी वेगवेगळ्या जे शहरात आहे आम्ही हे टुर्नामेंट घेत असतो. या वर्षी आम्ही घेणार होतो टुर्नामेंट अमरावतीला, पण अमरावतीला जे टर्फ विकेट कमी असल्यामुळे क्वार्टर फायनल पर्यंतचा टुर्नामेंट नाशिकला दिला आम्ही. मग नंतरचे आम्ही हे जे इकडचे मॅचेस जे आहे सेमीफायनल फायनल ते आम्ही घेतले आणि यामध्ये 114 टीम जवळपास 1500 खेळाडूंनी भाग घेतलेला आहे. म्हणजे ॲडव्होकेट्स जे आहे त्यामध्ये पुण्याची भरपूर टीम आहे, आपल्या अमरावतीची एक टीम होती, मुंबईची टीम आहे आणि टुर्नामेंट सुरुवातीपासून खूप चांगला झालेला आहे. 20 तारखेला उद्घाटन झालं होतं नाशिक येथे. क्वार्टर फायनल मध्ये आमची टीम जी आहे अमरावतीची टीम क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचली आहे. 114 टीम मधून अखेरची जी 8 टीम आहे त्यामध्ये आपली टीम होती अमरावतीची आणि काल आम्ही परवाच्या दिवशी आम्ही ते मॅच हारलो पुन्हा कडून. मग नंतरचा जे आहे शिफ्ट टुर्नामेंट पूर्ण शिफ्ट इथं झालेला आहे. टीम आलेली आहे, दुसरा सेमीफायनल सुरू आहे, उद्या फायनल आहे आणि खूप चांगल्या माहोलमध्ये काय चित्र फायनल मध्ये कोणत्या दोन टीम? लीगल ठाण्याची टीम पोहोचलेली आहे आणि आजचा जे दुसरा मॅच सुरू आहे याच्यात सध्याच्या परिस्थितीत जे युनायटेड 11 पुणे आहे ते लास्ट इयरची रनर-अप आहे, ते टीम आता सध्या चांगल्या परिस्थितीत दिसत आहे. दुसरी इनिंग बाकी आहे. क्रिकेटचा खेळ आहे, आपण त्यामध्ये प्रिडिक्शन करू शकत नाही. या स्पर्धेदरम्यान अमरावती बार असोसिएशन व अमरावती महार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी पुढील वर्षीही अशाच प्रकारचे आयोजन अमरावतीत करण्याची सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण स्पर्धेत ॲडव्होकेट विवेकानंद जगदाळे, ॲडव्होकेट शैलेंद्र तिवारी यांच्यासह अमरावतीतील वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकिलांमधील खेळाडू वृत्ती, संघभावना आणि क्रीडा संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा क्रिकेट कुंभ ठरत आहे. महाराष्ट्र ॲडव्होकेट क्रिकेट महाकुंभ 2025च्या या सेमीफायनलचा मॅच जो सुरू आहे, यामध्ये युनायटेड 11 वर्सेस छत्रपती संभाजी या दोन्ही टीम मधून जे फायनल मध्ये येणार त्याचा सामना फायनल मध्ये असलेल्या टीम लीगल ईगल ठाणे याच्यासोबत होणार आहे. आणि महाराष्ट्र ॲडव्होकेट क्रिकेट महाकुंभ याचा कप आता कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. अमरावतीत रंगलेला हा वकिलांचा क्रिकेट कुंभ निश्चितच क्रीडा आणि सामाजिक ऐक्याचा उत्तम संदेश देणारा ठरत आहे. मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.